अकॅडमिक काउन्सिलर, इग्नू रिजनल सेंटर पुणे. इंडियन इकॉनॉमी अर्थात भारतीय अर्थव्यवस्था एक या अंतर्गत पॉप्युलेशन अँड ह्युमन डेव्हलपमेंट, लोकसंख्या आणि मानव विकास या ब्लॉक 2 च्या अंतर्गत आपण युनिट 6 युनिट 7 या संदर्भातला आढावा आजच्या या चर्चेमध्ये घेणार आहोत. निश्चितपणे लोकसंख्या आणि मानव विकास हा शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही आणि उत्तम आरोग्य जर मानवाचं असेल तरच आपल्याला ज्ञानाधिष्ठित समाज किंवा विकसित समाज, विकसित देश हा बनवता येऊ शकतो. त्यामुळे आर्थिक वृद्धी आणि विकासाकडे जाण्याच्या अगोदर मानवी विकास किंवा मानवी कल्याण ही संकल्पना आपल्यामध्ये रुजणं अपेक्षित आहे आणि याच आधारावरती आपल्याला काही बाबी या निश्चित करून पाहावयाच्या आहेत. शैक्षणिक स्थिती जर भारतातली आपण ज्या वेळेला पाहतो आणि सध्या आपण नवीन शैक्षणिक धोरण किंवा NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जिची अंमलबजावणीच्या अनुषंगाने आपण म्हणूया आता सुरुवात होत आहे या 23-24 पासून राष्ट्रीय पातळीवरचं हे शैक्षणिक धोरण आहे. निश्चित बदललेल्या स्थितीनुसार, बदललेल्या काळानुसार या शैक्षणिक धोरणात बदल केले जात आहेत आणि काळानुरूप याच्यातले होणारे बदल हे विद्यार्थ्यांना ज्ञानाधारित, कौशल्याभिमुख आणि उद्योग व्यवसायाला प्रेरणा देणारे ठरतील अशी याच्यातली अपेक्षा आपल्याला दिसून येते. लोकसंख्या आणि मानव विकास हा किती महत्त्वाचा भाग आहे त्यासाठीचे अपेक्षित असणारे शिक्षण क्षेत्र, या शैक्षणिक क्षेत्राच्या संदर्भातली मांडणी करताना आपल्याला ह्युमन कॅपिटल अँड ह्युमन डेव्हलपमेंट डिस्टिंक्शन हे पाहणं अपेक्षित असतं. त्याचबरोबर एज्युकेशन सेक्टर इन इंडिया, भारतातली शैक्षणिक स्थिती काय आहे, एलिमेंटरी एज्युकेशन किंवा सेकंडरी एज्युकेशन, हायर एज्युकेशन आणि एज्युकेशनल अटेम्प्ट आउटकम्स किंवा त्याचबरोबर जेंडर क्वालिटी किंवा लिंग गुणोत्तराचं आणू शकतो आणि भाग असेल, गुणवत्ता असेल किंवा शैक्षणिक प्राप्ती असेल तर त्याचा परिणाम असेल. त्याचबरोबर इथं सांगितलं ते प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, उच्च माध्यमिक शिक्षण असेल किंवा शैक्षणिक प्राप्ती आणि त्याचा असणारा परिणाम या आधारे देखील आपल्याला लिंग गुणोत्तर आणि गुणवत्ता त्या संदर्भातल्या बाबी ह्या पाहता येऊ शकतात. शिक्षणासाठी वित्त पुरवठा किंवा भांडवलाचा पुरवठा कशा पद्धतीने होऊ शकतो आणि वित्त पुरवठ्याबरोबरच राज्य विरुद्ध बाजार स्थिती किंवा बाजाराचे निधी जो आहे तो कशा पद्धतीने उपलब्ध करता येऊ शकतो या आधारे काही बाबतीत आपल्याला उल्लेखनीय बाबी आपल्याला पाहाव्या लागतील. शिक्षणावरील किंवा सार्वजनिक खर्च जो आहे तो कशा पद्धतीचा आहे, पब्लिक एक्सपेंडिचर्स ऑन एज्युकेशन, सरकारचा शैक्षणिक खर्च जो आहे, शिक्षणावरील खर्च जो आहे सरकारचा तो निश्चितपणे किती टक्केपर्यंत आहे आणि तो किती टक्केपर्यंत वाढणं अपेक्षित आहे. खरं तर एकूण GDPच्या किंवा एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तो 6% अपेक्षित आहे, परंतु प्रत्यक्ष 3 किंवा 4% 2-3% त्या पंचवार्षिक योजनेत झालेला आपल्याला दिसून येतो किंवा त्या वर्षाच्या बजेटमधली जी तरतूद आहे ती तशा पद्धतीनं खर्च झालेला आपल्याला दिसून येत आहे. आता याऐवजी आर्थिक स्थित्यंतर जी काही घडून येतात त्यात वित्त पुरवठ्याला काही पर्यायी स्रोत आहेत का, पर्याय व्यवस्था आपल्याला काही दिसून येते का, तर ती पाहणं अपेक्षित असतं. म्हणजेच अल्टरनेटिव्ह सोर्सेस ऑफ फायनान्सिंग पॉप्युलेशन ऑफ इंडिया, जी काही साईज आपण म्हणूया वित्तीय स्थिती किंवा स्रोत जे आहेत ते कशा पद्धतीचे आहेत ते आपल्याला बघावे लागतील. त्यामुळे वित्त पुरवठा किंवा त्याचे पर्यायी स्रोत जे आहेत ते कशा अनुषंगाने आहेत ते आपल्याला पाहावे लागतील. म्हणजे मानवी भांडवल आहे, मानवी विकास आहे, त्याचा भेद किंवा त्या संदर्भातल्या असणाऱ्या बाबी या आपल्याला प्रकर्षाने दाखवता येतील. म्हणजे भारतातील शिक्षण क्षेत्र किंवा प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण, शैक्षणिक प्राप्ती, परिणाम, लिंग गुणोत्तर किंवा शिक्षणासाठी वित्त पुरवठा असेल, राज्य वित्त विरुद्ध बाजार निधीची भूमिका जी असेल ती आपल्याला याच्या अंतर्गत पाहायला मिळणार आहे किंवा तशी आपण पाहणार आहोत. यातला इंट्रोडक्टरी पार्टच्या अनुषंगाने म्हणजे ह्युमन जो आहे किंवा माणूस जो आहे, मनुष्य तो
ज्या बाबतीत ओळखला जातो किंवा ज्याच्यातून प्रत्येकाची एक जडणघडण ही वेगवेगळ्या पद्धतीची असते. त्यामुळे प्रत्येकाला समान अधिकार जसा कायद्यातून समानतेचा अधिकार दिला आहे, तसं शिक्षण घेण्याचा देखील अधिकार आहे, ज्ञान घेण्याचा देखील अधिकार आहे. आणि ज्ञानाधिष्ठित समाज बनवणं हे सरकारच्या दृष्टीनं एक आव्हान असतं आणि ते आव्हान पेलण्यासाठी सरकार वेगवेगळ्या प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, प्रौढ शिक्षणाच्या अनुषंगाने असतील काही वर्ग चालवतात आणि तिथली आपली इन्व्हेस्टमेंट जी आहे, ती भांडवली गुंतवणूक आहे, ती करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे भांडवल आणि मानवी भांडवल हे भौतिक भांडवल म्हणून ओळखलं जातं. त्यापेक्षा नंतरचा जो कालखंड आपण म्हणूया, तो भौतिक भांडवलाबरोबरच आर्थिक वाढ असेल, सुलभ करते, जे यामधून चांगल्या शिक्षण सुविधांची मागणी करते किंवा करणारी परिस्थिती ही निर्माण करत असते. त्यामुळे मनुष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या काही सर्व आपण स्त्री असेल, पुरुष असेल, लहान असेल, मोठा असेल, या अनुषंगाने त्याच्यात कशा पद्धतीनं शिक्षणामुळं बदल करू शकतो किंवा शैक्षणिक गुणवत्ता जर वाढ तर त्याचा कसा फायदा करून देता येईल ते आपल्याला निश्चित त्याच्यातनं सांगता येऊ शकतं. त्यामुळे शिक्षण सुविधा किंवा शैक्षणिक सुविधा ह्या विकसित करणं, विस्तार करणं हे त्याच्यातून अपेक्षित आहे. त्यामुळं भांडवली गुंतवणूक जी आहे ती शिक्षणावरती होणं त्या त्या पद्धतीने अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये मानवी भांडवल आणि मानव तर यामध्ये विकासाच्या टप्प्यात किंवा मानवी विकास आपण जे म्हणतो, तो भेद किंवा मानवी भांडवल हे ज्ञानाचे मुख्य भाग आहे म्हणून ओळखले जाते किंवा त्याला परिभाषित केले जाऊ शकते. लोकसंख्या आणि ज्ञान वापरण्याची लोकसंख्येची क्षमता किंवा कपॅसिटी कशा पद्धतीने विकसित झालेली आहे. प्रभावीपणे त्यामुळे मानवी भांडवलामध्ये सर्व ज्ञान प्रतिभा जी आहे ती विकसित करता येऊ शकते का? किंवा कौशल्य जे आहेत ते आत्मसात करता येऊ शकतात का? त्यांच्या क्षमता विकसित केल्याबरोबरच अनुभव जर असेल तर अनुभवी व्यक्ती ज्यावेळेला आपल्याला कामासाठी मिळत असेल त्यावेळेला त्या कंपनीला निश्चित आनंद होत असतो किंवा अपेक्षित यश हे कंपनीकडून मिळू शकतं. आणि उद्योग व्यवसायामध्ये अशा कुशल श्रमिकाची किंवा कुशलतेचा बौद्धिक क्षमतेचा विकास करता येणं शक्य होत असतं. बुद्धिमत्ता, प्रशिक्षण, निर्णय आणि शहाणपण जे आहे ते वैयक्तिकरित्या आणि एकत्रितपणे ताब्यात घेतले आहे. याचबरोबर कौशल्य क्षमता जी आहे ती जर विकसित झाली तर त्याचा निश्चित आपल्याला फायदा होत असतो. शहाणपण असेल वैयक्तिकरित्या आणि एकत्रितपणे ताब्यात घेतले आहे. एकूण राष्ट्रांना आणि संस्थांना उपलब्ध असलेल्या संपत्तीचे एक प्रकार दर्शवते. त्यांचे ध्येय पूर्ण केले जाऊ शकते. त्यामुळे निश्चितपणे मानवी भांडवल आहे आणि मानवी विकास जो आहे तो भेदपणा किंवा मानवी भांडवल हे ज्ञानाचे मुख्य भाग म्हणून ओळखले जाऊ शकतात. किंवा लोकसंख्या ज्ञान वापरण्याची ही एक क्षमता आहे किंवा क्षमताधिष्ठित प्रभावी माध्यम जे आपण म्हणूया ते इथं असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर भारतातील शिक्षण क्षेत्र जे आहे ते सामाजिक आणि आर्थिक प्रगती ही सुलभ करण्यात शिक्षणाची भूमिका चांगली आहे. त्याचबरोबर सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये सुलभ करण्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्राबरोबर वैयक्तिक आणि गट क्षमता वाढवण्याच्या संधी ज्या आहेत त्या उपलब्ध होतात. शिक्षण त्याच्या व्यापक अर्थाने सर्वात जास्त भाग हा त्याच्या शैक्षणिक वाटचालीत किंवा प्रत्येकाचं बघितलं तर आपण ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीने आपण बघतो की प्रक्रिया झालेली दिसते आणि ती त्याच्यात जरी काही वेळ जात असला तर ती गुंतवणूक असते शैक्षणिक क्षेत्रातली आणि याच्यामुळे उत्पादन क्षमता वाढून आर्थिक उत्पन्न वाढायला मदत होते. दर्जादार वस्तू आणि सेवा आपण म्हणूया त्याची निर्मिती होत असते आणि या वस्तू सेवाची निर्मिती अर्थार्जनामुळे प्रत्येकाला यातून उत्पन्न कसं मिळू शकेल. म्हणजे एखाद्या वेळेला आपण असं म्हणतो की टाटा असतील, बिर्ला असतील, अंबानी असतील यांचे जे उद्योग आहेत, उद्योग संस्था ज्या आहेत वेगवेगळ्या, तर त्या उद्योगातून समाजाला एक प्रगल्भता किंवा एक चांगली दिशा मिळेल अशा पद्धतीची यंत्रसामग्री असेल, साधनसामग्री असेल. मग एखादा अगदी मोबाईल जर विचारात घेतला, मोबाईलची कंपनी विचारात घेतली तर ह्या डेव्हलप झाल्यामुळं त्याचं स्किल आपल्याला किंवा ते चालवणं अवगत झाल्यामुळं या साधनसामग्रीचा विकास झाल्यामुळे आपल्याला फायदा होत असतो. त्यामुळं कौशल्य असेल, ज्ञान असेल, ते क्षमता विकसित करणं असेल इत्यादी बाबतीवर शैक्षणिक संस्था या भर देत असतात. स्किल ओरिएंटेड एज्युकेशन जे आहे ते देण्यावर भर दिलेला असतो. त्यामुळे शिक्षणात होणाऱ्या सुधारणा या कार्यक्षमपणे वाढवणे हे अपेक्षित आहे. तर एकंदरीतच याची वाढ करताना देखील अपेक्षित काही घटक जे आहेत ते निश्चितपणे झालेले दिसतात. जीवन गुणवत्ता किंवा भारतामध्ये चालू असलेली सध्याची वाढ आणि त्याचं धोरण
हे स्थान देते किंवा जलद साध्य करण्यासाठी केंद्रीय साधन म्हणून शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिलेलं दिसतं. सर्वसमावेशक वाढ हे मजबूत करण्यासाठी डिझाईन केलेले कार्यक्रम हे समाविष्ट केलेले असतात. शैक्षणिक पिरियड हे जर आपण विचारात घेतलं तर प्रत्येक संस्थांमध्ये प्रत्येक राज्यांमध्ये आपण म्हणूया वेगवेगळ्या इथं प्राथमिक असेल, माध्यमिक असेल आणि उच्च माध्यमिक असेल. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आणि इतर क्षेत्रामध्ये देखील आपण जर विचार केला तर शैक्षणिक स्थितीच्या अनुषंगाने आर्थिक उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने जर विचार केला तर ही बाब प्रकर्षाने दिसून येते की ज्याचं प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, त्याला त्या त्या कालखंडात जर नोकऱ्या मिळाल्या असतील, उद्योग व्यवसाय सुरू केले असतील तर ते त्या त्या मर्यादेपर्यंत पोहोचू शकले असतील. परंतु तिथून पुढच्या ज्या वरच्या टप्प्यात आपण बघतोय माध्यमिक शिक्षण असेल, उच्च माध्यमिक शिक्षण असेल, त्याचबरोबर उच्च शिक्षण ज्यावेळेला आपण म्हणतो, महाविद्यालयीन शिक्षण ज्यावेळेला म्हणतो, ते गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतल्यानंतर किंवा समाजाची प्रगल्भता ज्ञानाची असताना घेतलेल्या शिक्षणामुळे त्याचा आपल्याला फायदा हा होत असतो. त्यामुळं कोणत्याही पातळीवरती ज्यावेळेला विचार करतो आपण त्यावेळेला ही स्थिती निश्चितपणे जाणवेल की आर्थिकदृष्ट्या विद्वान किंवा विद्वत्तापूर्ण असणारे शिक्षण हे त्याच्यातलं फायदेशीर असणारा घटक आहे. प्राथमिक शिक्षण किंवा इयत्ता 1ली ते अगदी 8वी पर्यंत त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. पूर्वी 7वी पर्यंतच्या शाळा आपण अजूनही काही ठिकाणाला पाहतो की या 7वी पर्यंत म्हणजे 1ली ते 7वी पर्यंतची शाळा आहेत. मग आता सध्या जर बघितलं तर अगदी 1ली ते 4थी पर्यंतच्या शाळा ह्या प्राथमिक शाळांमध्ये उघडल्या जातात आणि त्यानंतरच्या शाळा ह्या माध्यमिक शिक्षण म्हणून ओळखलं जातं किंवा माध्यमिक क्षेत्रातल्या 5वी ते 10वी पर्यंतच्या शाळा आहेत. पूर्वी मात्र 9वी ते आणि 10वी यांनाच फक्त माध्यमिक म्हटलं जायचं. सध्या मात्र 5वी ते 10वीला याच्यात अंतर्भाव केलेला असतो. आता या माध्यमिक शिक्षणामध्ये देखील आपल्याला कोणत्या बाबी म्हणता येईल? या माध्यमिकमध्ये शिक्षण प्राथमिक शिक्षणाप्रमाणेच माध्यमिक शिक्षणातही 2 उपभाग किंवा त्याचे गट पडलेले दिसतात. इयत्ता 9वी आणि 10वी पर्यंत त्याचा समावेश असलेले शिक्षण आहे. म्हणजे 9वी 10वीचं शिक्षण हे माध्यमिकमध्ये असतं आणि उच्च माध्यमिकमध्ये 11वी आणि 12वीच्या शिक्षणाचा उल्लेख केला जातो. या उच्च माध्यमिकमध्ये होणारे फायदे हे निश्चितपणे विद्यार्थ्याला जरी 2च वर्गाच्या अनुषंगाने 11वी आणि 12वीचा विचार केला तरी पण त्याच्यातली एक स्पर्धा आपण म्हणूया किंवा 10वी नंतर 12वी पर्यंतला असणारा एक शिक्षणाचा दर्जा म्हणूया, त्याच्यातून होणारी सेंट्रल टेस्टिंग प्रोसेस एक्झामिनेशन आपण म्हणूया, त्याच्यामुळं निश्चितपणे याच्यातला बुद्धीचा कस लावण्याचं काम या शैक्षणिक क्षेत्रातून केलं जातं. आणि त्याचबरोबर महाविद्यालयीन शिक्षणामध्ये देखील आणखी वरच्या लेवलची माहिती किंवा शिक्षणाप्रमाणे असणारी स्थिती ही देखील त्याच्यात पाहिली जात असते. त्यामुळे शैक्षणिक प्राप्ती किंवा त्याचा परिणाम शिक्षण ही मूलभूत गरज आहे जी आता मूलभूत करण्यात आलेली आहे किंवा त्याला बेस मानलेला असतो. RTEच्या अंतर्गत या प्राथमिक शिक्षणामध्ये काही मोफत म्हणूया किंवा अल्प दरामध्ये शिक्षण देण्याची तरतूद ही शासनाकडून देखील केलेली आहे. त्याच्यामुळे शिक्षणापासून वंचित असणारे जे घटक असतात, विद्यार्थी असतात, त्या विद्यार्थ्यांना त्याच्यात सामावून घेता येईल. मग इतर मागासवर्गीय असतील किंवा गरजू विद्यार्थी असतील तर त्यांना या RTEच्या अंतर्गत शिक्षणाचा एक अधिकार हा दिला असतो किंवा RTEचा भाग त्याच्यात समाविष्ट केलेला आहे. आणि RTEच्या मार्फत आपण म्हणूया शिक्षणाची एक ज्ञानशाखा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये काही कंपल्सरी विद्यार्थी, काही आरक्षित जागा या गरजूंसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर उच्च शिक्षण असताना देखील किंवा याचं वेगळे महत्त्व विचारात घेताना प्राथमिक शिक्षण हा त्यातला पाया दिसतो. या प्राथमिक शिक्षणामध्येच ज्या बाबी आहेत त्या कोणत्या किंवा कशा पद्धतीच्या आहेत, पुढील शिक्षणाची एक सुपर स्ट्रक्चर जे आहे ती तयार केलं जाऊ शकतं आणि त्या शिक्षण प्रणालीमध्ये या बाबी निश्चितपणे येत असतात. गरिबी असेल, विस्तृत उपस्थिती किंवा बालकामगार असतील, या बालकामगारामध्ये त्यांना त्याच्यातून कसं शिक्षणाच्या प्रवाहात आणता येईल हे पाहणं अपेक्षित आहे. विस्तृत उपस्थिती किंवा बालकामगार बाजार हे जर आहे तर ते बालकामगाराची स्थिती किंवा बालकामगार विरहित आपण हॉटेल व्यवसाय बघतो, दुकानदारी व्यवसाय बघतो किंवा इतर स्वच्छतेच्या ठिकाणाला आपण पाहतो की तिथं बालकामगारांना खरं तर बंदी घातलेली आहे. म्हणजे शासकीय पातळीवरती याच्यावर बंदी आहे
आणि तशा अवस्थेत जर कोणी कामगार काम करत असेल तर त्याला त्या ठिकाणाच्या ऐवजी शैक्षणिक स्थितीकडे वळवण्याचं काम हे समाजातील सर्वच घटकांचं आहे, शासनाचं आहे. आणि यातून विद्यार्थ्याला शालेय शिक्षण देण्याबरोबर खात्रीशीर रोजगार कसा मिळू शकेल या संदर्भात सुद्धा उपक्रम हे राबवले जातात. अनुपस्थिती जर असेल तर त्या रोजगारात कशी त्याला ओढवता येईल किंवा त्याला शिक्षणानंतर रोजगाराचं एक चांगलं दिशा, चांगलं मार्गदर्शन कसं करता येईल हे आपल्याला पाहावं लागेल. पायाभूत सुविधांच्या समस्या या आजारांना कारणीभूत असतात. खरं तर पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या जर अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि अशा बाबी जर मिळाल्या तर पायाभूत सुविधा सुद्धा विकसित असतील. मूलभूत घटक जसं आपण म्हणतो तसे या सुविधा जर मिळाल्या तर आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढायला मदत होते. त्यामुळे भारतातील प्राथमिक शिक्षण प्रणाली उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहन देणं, त्या अनुषंगाने असणाऱ्या त्यातल्या बाबी पाहणं या आवश्यक आहे. किंवा शालेय शिक्षण प्रक्रिया मुलांसाठी आकर्षक बनवणे, सुव्यवस्थित करणे, मध्यम आणि उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रम ते व्यावसायिक आणि नोकरी केंद्रित अभ्यासक्रम आणि शाळांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून त्यातून काय फायदा मिळवून देता येऊ शकतो का ते पाहणं अगत्याचं ठरेल. म्हणजे या बाबतीत आपल्याला निशंक राहणं अपेक्षित आहे की शाळा किंवा शैक्षणिक संस्था ही ज्ञानाची भांडारं किंवा सुव्यवस्थित जर स्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये आपण किंवा भारतामधली जर पाहिली तर प्राथमिक शिक्षण घेणाऱ्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर असतं. माध्यमिकमध्ये पुन्हा काही गळती निर्माण होते, उच्च माध्यमिकमध्ये आणखी गळती होऊन अगदीच उच्च शिक्षणापर्यंत पोहोचण्याचं प्रमाण अगदीच 12-14 किंवा 15% आहे. आणि या गळती थांबवण्यासाठी शैक्षणिक सुविधा, अनुदानं, सोयी सवलती देणं ही अपेक्षित आहे किंवा शासनाने तशा पद्धतीने त्याच्यावर विचार केला जाणं अपेक्षित आहे. लिंगाधारित ज्या वेळेला कामगिरी पाहिली जाते त्यावेळेला वजन उचलण्याच्या ठिकाणावरचं काम जर बघितलं तर कमी वजन उचलता येईल अशा ठिकाणाला स्त्रियांना सांगितलं जातं जे काही काम असेल ते कमी वजन किंवा वेटलेस आपण म्हणूया, हलक्या वजनाची असणारी कामं जी आहेत ते स्त्रियांकडून करून घेतली जातात आणि पुरुषाकडून तुलनात्मकरित्या जास्त हेवी किंवा हार्डवर्कची कामं जी असतात तिथं पुरुषांचं प्रमाण हे जास्त असतं. त्यामुळे लिंगाधारित कामगिरी प्रकट करणारे 2 निर्देशांक जे सांगितलेले आहेत. GER हा जो आहे तो एकूण नोंदणी प्रमाण, म्हणजे सुरुवातीला नोंदणी असणारे कामगार किती आहेत, एकूण कामगारांची संख्या कशी आहे आणि लिंग समता निर्देशांक जो आहे तो कशा पद्धतीचा आहे. म्हणजे स्त्री पुरुष समानता आपण पाहतो की IT क्षेत्र असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार असतील तर त्यांच्यामध्ये निश्चित याची वाढ होते किंवा याचा विकास झालेला दिसून येतो. नाव नोंदणीवरील डेटा जेव्हा निव्वळ नोंदणी प्रमाण जे आहे त्याच्याऐवजी जो भाग GER मध्ये वापरला जातो म्हणजे एकूण नोंदणीकृत महिला असतील किंवा पुरुष असतील यांच्या किंवा त्याची असणारी गरज कामाच्या अनुषंगाने असेल, शिक्षणाच्या अनुषंगाने असेल. कारण शिक्षण तर कोणत्याही वयामध्ये किंवा कोणत्याही स्थितीला आपल्याला सुरू करता येतं किंवा घेता येऊ शकतं अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था सध्याची आहे. त्यामुळे लवचिकता जी आहे ती शिक्षण क्षेत्रात आहे. म्हणजे काही वेळेला प्राथमिक शाळा असेल, माध्यमिक असेल तिथून शिक्षण सुटलं आणि उच्च माध्यमिक शाळा राहून गेलं तर वयाच्या कोणत्याही वर्षी अगदी 60व्या वर्षी सुद्धा उच्च माध्यमिक शिक्षण आपल्याला सुरू करता येतं. त्यामुळं या संदर्भातल्या बाबी जर पाहिल्या तर त्या आपल्याला विचार कराव्या लागतील. त्याचबरोबर ग्रामीण भागातील मुलांच्या वाचन आणि अंकगणितीय क्षमतेचे देशव्यापी सर्वेक्षण हे केलं जाऊ शकतं. या अनुषंगाने भारत हा प्रथम या स्वयंसेवी संस्थेद्वारे दरवर्षी आयोजित केलेला जाणारा भाग आपल्याला दिसून येतो. त्याचा असणारं प्रमाण किंवा सर्वसमावेशक कव्हरेज त्याचा वार्षिक स्थिती जी आहे ASER किंवा सर्वसमावेशक कव्हरेज त्यांचा वार्षिक स्थिती शैक्षणिक अहवाल जो आहे तो आपल्याला बघावा लागेल तो कशा पद्धतीचा आहे. त्याचबरोबर भारतात प्रथम स्वयंसेवी संस्थेद्वारे देखील दरवर्षी आयोजित केला जाणारा त्याचा भाग किंवा गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि त्याची अंकगणित क्षमतेचे देशव्यापी सर्वेक्षण हे विचारात घ्यावं लागतंय. भारतात सर्वप्रथम स्वयंसेवी संस्थेद्वारेच शिक्षणाचा प्रवाह किंवा शिक्षण दिलं जात होतं आणि नंतर ते शासनामार्फत देण्याची सुव्यवस्था करण्यात आली.
पाथ ब्रेकिंग उपक्रम जे आहे तो ज्यासाठी एकमेव भारतीय देशव्यापी सर्वेक्षण आहे. इयत्ता 1ली ते 8वी मधील मुलांच्या शिक्षणाच्या ज्या कामगिरीचं मूल्यांकन आहे ते करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर अंकगणित मोजण्यासाठी किंवा त्याच्या वाढत्या अडचणींच्या 4 मूलभूत चाचण्या ज्या आहेत त्या विचारात घेतल्या गेलेल्या आहेत. आणि या मूलभूत चाचणीच्या आधारावरती अंकगणिताच्या आधारावरती गुणवत्ता किती वाढू शकते, कशा पद्धतीची वाढलेली आहे ते आपल्याला पाहावं लागेल. सक्षमता ही प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कशी येऊ शकेल, विद्यार्थ्यांना क्लिअर केलेल्या ज्या काही बाबी आहेत त्याच्या आकलनात कशा राहू शकतील आणि प्रत्येक प्रदर्शन हे करण्यासाठी किंवा खालची पातळी जी आहे ती वरती कशी येऊ शकते या बाबी आपल्याला पाहणं अगत्याचं ठरेल. एकातून यादृच्छिकपणे निवडलेल्या संख्येची ओळख किंवा विशिष्ट घटकाची ज्या वेळेला निवड केली जाईल, जसं की शैक्षणिक संस्थेमध्ये आपण पाहतो की पूर्वी आताही इन्स्पेक्शन हा प्रकार असायचा. त्यामुळं प्राथमिक शाळेत असेल, माध्यमिक शाळेत असेल, इन्स्पेक्शन करण्यासाठी साहेब येणं आणि तिथली माहिती विचारणं, बेसिक काही गोष्टी त्या मुलांना विचारलं असेल, तिथल्या शिक्षकांना विचारलं असेल, स्थानिक तिथले जे कोणी नागरिक असतील त्यांना विचारणं असेल. त्यामुळे सोयीसुविधा मिळतात का, कशा पद्धतीने मिळतात, याच्यात किती वाढ होणं अपेक्षित आहे, या संदर्भातली सक्षमता आणि त्यातल्या असणाऱ्या बाबी या आपल्याला बघाव्या लागतील. त्यामध्ये जे सक्षमता आहे ती विद्यार्थ्यांना कशी कव्हर करू शकते, त्यातनं यादृच्छिक नमुना निवड अगदीच सिलेक्टेड काही लोकांना विचारून देखील आपल्याला त्यातली माहिती मिळू शकते. 11 ते 99 या दरम्यान म्हणजे ज्या वेळेला 100 आकडा आपल्यासमोर माहितीसाठी असेल त्यावेळेला 11 ते 99 मध्ये सुद्धा यादृच्छिकपणे निवडलेल्या संख्येची ओळख हे आपल्याला करता येऊ शकते. उधारी असेल त्या अनुषंगाने असणारा भाग किंवा भागाकारासह 2 अंकी संख्या ज्या आहेत त्यांची समस्यांची वजाबाकी ही 3 अंकी किंवा त्या आधारावरती करता येऊ शकेल. 1 अंकी किंवा संख्यात्मक समस्या जी आहे ती 2010 मध्ये सर्वेक्षणाच्या द्वारे निकाल त्याचा विचारात घेतलेला आहे. इयत्ता 3री मधील केवळ 37% मुलेच ओळखू शकतात असे उघड या ठिकाणावरून दिसून येतं किंवा याची माहिती ही आपल्याला पाहता येऊ शकते. त्यामुळे शिक्षणासाठी वित्तपुरवठा किंवा वित्तपुरवठा आणि उच्च शिक्षणासाठीची असणारी वित्तपुरवठा करण्याच्या संस्था असतील त्या विशिष्ट पद्धतीसाठी किती भाग किंवा कशा पद्धतीने करता येऊ शकतो तर त्या अनुषंगाने देखील विचार करणं महत्त्वपूर्ण आहे. उच्च शिक्षणासाठी परिकल्पित केलेल्या काही सर्व प्रमुख दृष्टींना संबोधित करणे, उदाहरणार्थ विस्तार किंवा त्याचा असणारा समावेश आणि उत्कृष्टता किंवा कोणतीही बाब जी केलेली असेल ती शिक्षणाच्या प्रवाहाच्या अनुषंगाने उत्तम रीतीने कसं करता येईल. वित्तपुरवठा म्हणजे पैशाच्या स्वरूपात बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारे जर शिक्षण झालेली किंवा उच्च शिक्षित वर्ग जर नसता तर आपल्याला बँकिंग सुविधा तेवढ्या डेव्हलप झाल्या नसत्या. त्यामुळे उच्च शिक्षित असणारे जो काही वर्ग आहे तो बँकिंग क्षेत्रात आला आणि त्याचा फायदा आपल्याला मिळू लागला. त्यामुळे बँकिंगच्या द्वारे मिळणाऱ्या सोयीसुविधा या दीर्घकाळात आपल्याला फायदेशीर ठरताना दिसत आहे. याबरोबरच यातला महत्त्वाचा भाग म्हणजे स्टेट लेवलचा किंवा राज्यातला जर बाबी विचारात घेतल्या तर बाजार निधीची भूमिका ही महत्त्वाची असते. 1990च्या दशकानंतर या स्थितीत जरी बदल झाला असला, बंद झाली असली तरी काही कारणाने WB आणि IMF याद्वारे सुद्धा संरचनात्मक समायोजन करून त्याचे काही कार्यक्रम किंवा शिक्षणाचे असणारे निकष हे निश्चित केले गेले आणि ते ठरवल्यानंतर आर्थिक स्थिती कशा पद्धतीची आहे, सामाजिक क्षेत्रातील सार्वजनिक खर्च जो आहे तो कशा पद्धतीने बदलू शकतो या अनुषंगाने त्यातल्या बाबी काही उल्लेखनीय स्वरूपाच्या असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं राज्याविरुद्ध असणारी बाजार निधीची स्थिती किंवा त्याची असणारी भूमिका ही जशी महत्त्वाची तसं त्याला फायनान्शियल प्रोव्हिजन वित्तीय तरतूद जर असेल तर शैक्षणिक गुणवत्ता ही वाढायला निश्चितपणे मदत होत असते. वित्तपुरवठा आणि असणारा त्यातला उच्च शिक्षणासाठीचा वित्तपुरवठा जो आहे तो जर निश्चितपणे वाढला तर आपल्याला फायदेशीर घटक दिसून येतात. त्याची परिकल्पना जी आहे ती आपल्याला चालूला जाणवते. उदाहरणार्थ त्याचा विस्तार किंवा समावेश जो आहे तो उत्कृष्टरित्या करता येऊ शकतो. राज्याविरुद्ध स्थिती जी आहे ती चांगली करता येऊ शकते. याच अनुषंगानं काही बाबतीत जर आपण पाहिलं तर पब्लिक एक्सपेंडिचर ऑन एज्युकेशन ॲज पर्सेंटेज किंवा त्याचा असणारा GDP मधला शेअर जर पाहिला तर तो आपल्याला वेगवेगळा अनुभवायला मिळेल. शिक्षणावरील सार्वजनिक खर्च जो आहे जर आपण सकारात्मक बाह्यतेच्या रूपात जर पाहिलं
तर गळती किंवा त्याचा ओव्हर प्रभावाचा विचार केला तर कोणत्याही स्तरावर शिक्षण केवळ प्राथमिक आणि माध्यमिक स्तराचाच स्तरावरच नाही तर गुणवत्तेला सार्वजनिक हित किंवा समाज हित हे सुद्धा डोळ्यासमोर ठेवावं लागतं. म्हणून माध्यमिक स्तराबरोबरच उच्च शिक्षणाला देखील महत्त्व आहे आणि म्हणूनच त्याच्या कठोर अर्थाने ही शिक्षण व्यवस्था जी आहे त्याच्यावरचा खर्च किंवा त्याच्यावरची असणारी गुंतवणूक जी आहे ती करणं अपेक्षित असतं. परंतु त्या सरकारने पब्लिक एक्सपेंडिचर ऑन एज्युकेशन ॲज पर GDP एक स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या देश पातळीवर जर पाहिलं तर 1960-61 मध्ये म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर अर्थात तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या वेळेला केवळ 1.5% एवढाच खर्च यावरती झालेला आपल्याला दिसून येतो आणि 1970-71 मध्ये तो 2.1% वाढला. नंतरच्या टप्प्यात जर आपण पाहिलं तर 90-91 मध्ये हा खर्च 3.8% होता. म्हणजे केवळ एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून 4%च्या आसपास किंवा नंतरच्या काळात जर पाहिलं तर 4.1% एवढंच खर्च झालेला आहे शिक्षणावरचा. त्यामुळं एकूण खर्चाच्या तो किमान 6%, 7% किंवा काही देशांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर शिक्षणावरची गुंतवणूक ही 10% पर्यंत सुद्धा वाढलेली आहे. त्यामुळे हा जर खर्च जास्तीचा वाढला आणि जास्त झाला तर आपल्याकडं चांगलं ह्युमन किंवा चांगलं भांडवल आपण म्हणूया मानवी भांडवल जे आहे ते निर्माण व्हायला मदत होईल. त्याच्यामुळे आर्थिक उत्पन्न वाढायला, देशाचा विकास वाढायला, विकासाचा दर वाढायला निश्चितपणे मदत होईल अशी स्थिती आपल्याला या बाबतीत दिसून येते. त्याचबरोबर गुणवत्ता जर चांगली असेल तर मानवजातीला किंवा त्या अनुषंगाने शिक्षण सारखे चांगले जे काही आहे त्यात समाज किंवा सरकार हे सार्वजनिक वित्तासाठी पात्र म्हणतात. अयोग्य ही बाब आहे किंवा त्याच्या अनुषंगाने ह्या बाबतीत काही प्रभाव हे निश्चितपणे दिसून येतात. त्याचबरोबर शैक्षणिक उपलब्धता जी आहे ती मात्रात्मक आहे, गुणात्मक आहे आणि या दोन्ही बाबतीत जर विचार केला तर त्याचे फायदे आपल्याला झालेले दिसून येतात. त्यामुळे धोरण नियोजन आहे, संसाधन आहे किंवा आघाडीवर तर्कसंगतता आहे ती करण्यासाठी सार्वजनिक शालेय स्तरावरील शिक्षणासाठी निधी आणि उच्च स्तरावरील खर्चाची जी वाटणी आहे त्याचा शिक्षणाचा विचार केला जात आहे. शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी जो घटक आपण म्हणतो की शैक्षणिक बाबी म्हटलं तो बाबी कशा पद्धतीने आहेत किंवा किती आहेत त्या आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. त्यामुळे चांगली गुणवत्ता असेल, चांगली शैक्षणिक स्थिती असेल तर ती कशी वाढू शकते, कशी विकसित होऊ शकते तो भाग आपल्याला बघावा लागेल. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही जर गुंतवणूक जास्त प्रमाणात झाली तर पुढील काळात येणारी पिढी किंवा आपण म्हणूया सर्व लोकांना साक्षरतेत सामावून घेता येणं शक्य आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं आता जे प्रायव्हेट एज्युकेशनमध्ये जर पाहतोय आपण CBSE पॅटर्न असेल किंवा CSE पॅटर्न असेल कोणताही पॅटर्न जरी असला तरी त्याच्यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ म्हणजे चांगले शिक्षक असणं आवश्यक आहे, चांगल्या इमारती असणं अपेक्षित आहे, त्या ठिकाणी पिण्याचे पाणी अपेक्षित आहे, ग्राउंड उपलब्धता आवश्यक आहे, भिंती बांधकाम असणे अपेक्षित आहे, इन्स्ट्रुमेंट किंवा शालेय साहित्य जे आहे ते असणं अपेक्षित आहे, इतर बाबतीत गणवेश असणं अपेक्षित आहे. मग या कोणत्या कोणत्या सोयी सुविधा या अल्पदरामध्ये किंवा मोफत आपण देऊ शकतोय हे शासनाच्या दृष्टीने पाहणं हे अगत्याचं असतं किंवा अपेक्षित असतं. त्यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेवरती GDP मधला जो हिस्सा आहे तो 4.1 म्हणजे तो तुलनात्मकरित्या जरी जास्त वाढत असला तरी पण कमी आहे. तो वाढण्यासाठी कारण एकूण लोकसंख्या वाढलेली आहे. एकूण लोकसंख्येच्या बरोबर मी काय वाढते तर मनुष्यबळ वाढतंय किंवा युवकांची संख्या वाढते आणि या युवकांना प्रेरणा प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं आपल्याला या क्षमतेसाठी वाढ करण्यासाठी इथं शैक्षणिक संस्थेतली खर्च जो आहे तो आपल्याला वाढवणं अपेक्षित आहे. हा जेवढा खर्च चांगला वाढेल तेवढा आपल्याला फायदे जास्त मिळू शकतील अशी स्थिती दिसून येते. या 6व्या युनिटमध्ये जे आहे सांगितलंय शाळा आणि एकत्रीकरण जे स्थिती बाबतीत सांगितलंय ते 7व्या युनिटकडे जाताना आपल्याला निश्चितपणे दिसून येणार आहे. ते हेल्थ आणि किंवा न्यूट्रिशन्स आरोग्य आणि त्या संदर्भात असलेला पोषक आहार न्यूट्रिशन्स म्हणतो आपण. ह्या न्यूट्रिशन कशा पद्धतीने घेऊ शकतो आपण ते आपल्याला पाहावं लागणार आहे.
इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण असं म्हणू शकतो, आरोग्यविषयक बाबी असतील त्या बाबी कशा पद्धतीने आहेत, मेजरमेंट ऑफ हेल्थ अँड न्यूट्रिशन कन्सेप्ट जे आहे, म्हणजे आरोग्य पोषणाचे मोजमाप ही संकल्पना जर आपण व्यापक अर्थाने विचार केली, पोषक घटक किती आहेत किंवा कशा पद्धतीने असतील ते आपल्याला बघावे लागतील. या कुपोषण असेल किंवा त्याच्या असणारे मॅलन्यूट्रिशन्स असतील ते आपल्याला बदललेल्या स्थितीत दिसत आहेत का, किती बदलत आहेत, किंवा क्वालिटी आपण म्हणूया डेली बेसिसचा विचार करतात ती किती आहे. आरोग्य खर्च किंवा त्या संदर्भात असणारा जसं शैक्षणिक खर्च आपण बघितला तशा पद्धतीने आरोग्यविषयक खर्च आपल्याला वाढवता येऊ शकतो का, तो किती प्रमाणात असेल, तो कशा पद्धतीने बदलत जाईल याची स्थिती आपल्याला बघावी लागेल. त्यामुळे सोर्सेस ऑफ हेल्थ एक्सपेंडिचर म्हणजे आरोग्यावरचा खर्च किती झाला, हेल्थ एक्सपेंडिचर नुसतं आरोग्याचं म्हणलंय, आरोग्यावरच्या खर्चाचे असणारे सोर्सेस जे आहेत ते कुठले कुठले आहेत. सोर्सेस ऑफ हेल्थ एक्सपेंडिचर म्हणजे केवळ खर्च करावा असं नाही, तर त्यासाठीचे असणारे मार्ग हे देखील कोणते कोणते आहेत किंवा कशा पद्धतीचे आहेत ते आपल्याला पाहावं लागणार आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असताना किती द्यावे किंवा कशा पद्धतीनं भाग दिला पाहिजे, त्यात भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणाली कोणती कोणती आहे, ती प्रणाली कशी जोपासता येऊ शकते, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य जे आहे त्या म्हणजे कोणत्या काही घटक आपल्याला होऊ नयेत त्यासाठीची पूर्वतयारी किंवा अगोदर, जसं की आपण एखादा इंजुरी होती त्याच्या अगोदरच जर फर्स्ट एड किट आपल्याकडे असेल, तसं शैक्षणिक संस्थेतून आपल्याला घेतलेलं ज्ञान मिळालं, परंतु आरोग्यविषयक बाबी जर पाहिल्या तर त्या कशा पद्धतीच्या आहेत, किती आहेत ते आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सेवा ज्या आहेत त्या महत्त्वपूर्ण आहेत असं मला वाटतं. आरोग्य वित्तपुरवठा जे आहे तो कशा अवस्थेमध्ये किंवा भारतातील आरोग्य धोरण जे आहे ते जर आपल्याला चांगलं मांडता आलं तर त्या आरोग्यविषयक धोरणात आता आपण कोविडच्या कालखंडात पाहिलं की या आरोग्य विभागामार्फत किंवा आरोग्य मंत्रालयामार्फत जे आहे ते कोविडच्या कालखंडात असणारे अवेअरनेस प्रोग्राम असतील किंवा इतर ध्येय धोरणं असतील किंवा लसीकरणाचे काम असेल ते कसं राबवता येईल, ते कसं चांगल्या पद्धतीने सर्वांपर्यंत पोहोचवता येईल हे पाहण्याचं काम आरोग्य यंत्रणेमार्फत केल्याचं आपण पाहतो. आरोग्य यंत्रणा ही जर सक्षम असेल त्या त्या देशाची, राज्याची, तर निश्चितपणे फायदा हा सर्वांसाठी होत असतो किंवा अनेक घटकांना त्याच्यातून लाभ मिळणारे दिसून येतात. म्हणजे नॅशनल हेल्थ पॉलिसी जी आहे ती कशा पद्धतीने, मेडिकल पॉलिसी जे आपण वेगवेगळ्या म्हणतो त्या जर चांगल्या असतील, भरपूर असतील, तर आपल्याला इन्शुरन्स देखील किंवा मेडिक्लेम केलेले असतात आणि त्याच्यातून आपल्याला फायदे मिळू शकतात. त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह अँड कोर्सेस जे आहेत ते कसे आहेत किंवा हेल्थ केअर बाबी ज्या आहेत त्या किती आहेत. त्यामुळे हेल्थ फायनान्सिंग बाजू पाहण्याबरोबरच आपल्याला प्रिव्हेंटिव्ह किंवा मेजर्स कसे घ्यावे लागतील आणि त्यातून आपल्याला उत्पन्न वाढायला चालना किंवा प्रोत्साहन द्यावं लागेल. त्यामुळे आरोग्य वित्तपुरवठा जे आहे ती भारतातील आरोग्य यंत्रणा सुदृढ करणं असेल, राष्ट्रीय आरोग्य धोरण आहे ते कशा पद्धतीनं आहे त्याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकता येईल. म्हणजे या बाबतीत अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जशा भारतीय अर्थव्यवस्थेतल्या काही स्थिती आपण पाहतो तशा इतर बाबी देखील पाहणं हे अपेक्षित आहे किंवा आवश्यक असल्याचं आपल्याला म्हणता येऊ शकेल. त्यानंतर इंट्रोडक्टरी पार्टच्या अनुषंगाने आरोग्य हेच धन ही एक म्हण सर्वच ठिकाणी वापरली जाते किंवा प्रचलित असणारी महाराष्ट्रातली म्हण आहे. आरोग्य धन संपदा किंवा आरोग्य हेच धन आहे, ही एक संपत्ती आहे आणि ती संपत्ती आपली जोपासणं, टिकवणे हे गरजेचं आहे. एखाद्या वेळेला आपण पाहतो की आपले फक्त एखाद्या बोटाला फ्रॅक्चर झाला असेल तर त्यासाठी हॉस्पिटलमध्ये आपल्याला जावं लागतं, हॉस्पिटलचा येणारा खर्च असेल आणि शेवटी जर ते बोट किंवा हात आपल्याला काढायचीच वेळ आली तर त्याच्यावरचा कितीही खर्च करून तो जर हात व्यवस्थित झाला नाही तर आपल्याला याच्यासाठीची मोजावी लागणारी किंमत ही कित्येक रुपये असू शकते, लाखो रुपये असू शकते. त्यामुळं आपलं आरोग्य, आपलं शरीर याची किंमत करता येत नसणे तरी पण त्याचं असणारे काही खर्चाची हॉस्पिटल बिलिंग आपण म्हणूया त्याच्या आधारावरती जर काढली
तर ही खूप मोठी कॉस्ट किंवा खूप मोठा खर्च असेल. प्रचलित म्हण त्याची जी वापरली जाते त्यामुळं संपत्ती आहे ते निश्चित आहे आणि हे चांगलं आरोग्य जर आपल्याकडे असेल तर हा अमूल्य स्वरूपाचा ठेवा आहे. एखाद्या व्यक्तीच्या किंवा शारीरिक आणि संज्ञात्मक विकासासाठी योगदान जर विचारात घेतलं तर कुपोषणामुळे संसर्ग होण्याची शक्यता ही जास्त असते. म्हणजे कुपोषित जर असेल एखादं बालक किंवा त्याला आहार मिळणार नसेल तर या बाबीवरती देखील प्रकाश टाकणं अपेक्षित असतं. मग बालक असेल किंवा मोठा असेल किंवा मातृत्वाच्या कालखंडात जर त्या गर्भधारण केलेल्या स्त्रीला खायला मिळालं नाही, पुरेसा आहार मिळाला नाही, पोषक आहार जर मिळत नसेल तर जन्माला येणारं अपत्य किंवा मूल जे आपण म्हणतो ते मूल सुद्धा तशा पद्धतीने निकोप किंवा निरोगी येईलच असं सांगता येत नाही. कारण अनेक गोष्टींची कमतरता त्या कुपोषित महिलेमध्ये असणार आहे आणि उपासमारी झाल्यामुळं निश्चितपणे शरीराची जी आहे ती देखील सडपातळ असू शकते. त्या त्या घटकाला शरीरात वाढ होणं हे शक्य होत नाही. त्यामुळे बालकाची देखील वाढ होणार नाही. त्यामुळं मूल शाळेत जाईपर्यंतची स्थितीपर्यंत आपण म्हणूया चांगला आहार देणं ही त्या कुटुंबाची जबाबदारी आहे. शासनाने देखील तशा पद्धतीनं त्याच्यात गुंतवणूक करणं किंवा तशा पद्धतीचा खर्च करणं हे अपेक्षित आहे आणि एकूण खर्च जर वाढला तर त्याचा फायदा हा पोषक आहारावरती निश्चित होईल. चांगला आहार मिळाला तर सुदृढ बालकांचा जन्म आपण म्हणूया होऊ शकेल आणि चांगल्या बालकांना ज्यावेळेला शिक्षण चांगलं मिळेल त्यावेळेला त्यांचं कल्याण आपण म्हणूया त्यांचं आयुष्य जे आहे ते सफल होईल किंवा यशस्वी व्हायला मदत होईल. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक आणि संज्ञात्मक विकासासाठी योगदान किंवा कुपोषणामुळे संसर्ग होण्याची जी काही शक्यता वाटते आणि त्याला बरे करण्याच्या दृष्टीने काही बाबी विचारात घेतल्या जातात त्या किती किंवा कशा असू शकतील ते पाहणं अपेक्षित ठरेल. देशासाठी रोग आणि विकृतीचे ओझे हे कमी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावे लागतील. एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक आणि संज्ञात्मक विकासासाठी हा योगदानाचा भाग हा निश्चितपणे विचारात घेतला जातो. कुपोषणामुळे संसर्ग होण्याची जी शक्यता असते, भीती असते ती देखील पाहावी लागेल. वाढते आणि बरे होण्यास विलंब हा होत असतो. देशासाठी रोग आणि विकृतीचे ओझे हे खूप मोठे असते किंवा मोठे बनवत जाते. ते कसे कमी करता येईल, त्यात कसा बदल करता येईल ते पाहणं अपेक्षित ठरेल. त्याचबरोबर आरोग्याचं मोजमाप, उत्तम आरोग्य किंवा उत्तम आरोग्य आणि पोषण म्हटले त्याच्यात खरं. ही संकल्पना जी आहे ती भारताच्या विकासाचा एक सध्याचा स्तर पाहता त्यांची आरोग्य स्थिती जी आहे ती सुधारत आहे का? बालमृत्यू दर किंवा IMR म्हणले त्याला बालमृत्यू दर जो आहे तो किती आहे, कशा पद्धतीचा आहे आणि 5 वर्षाखालील मृत्यू दराच्या बाबतीत जर पाहिला तर भारताने याच्यात लक्षणीय स्वरूपाची प्रगती किंवा बदल केलेला आहे, सुधारणा केलेली आहे आपण म्हणूया चांगल्या अर्थाने. कारण गेल्या अंदाजाने किंवा 2 प्रति दशकाचा जर कालावधी जर पाहिला तर 1992-93 ते 1915, 2015 आणि 16 याच्यामध्ये 86 वरून हा दर खाली येऊन तो 41 पर्यंत उतरलेला आहे किंवा 86च बालकांचा मृत्यू जो होत होता दर 1000 पुरुष मागं ते आता 41 एवढा होतोय. म्हणजे त्याच्यात घट झाली. परंतु तुलनात्मकरित्या आजही कुपोषणामुळं किंवा उत्तम आरोग्य मिळत नाही म्हणून मृत्यू पावणाऱ्या बालकांचं प्रमाण देखील 41 असणं ही तुलनात्मकरित्या लाजिरवाणी बाब आहे किंवा देशाच्या विकासाच्या दृष्टीनं ही बाब चांगली किंवा फायदेशीर नाही असं दिसून येते. त्यानंतरचा जर 5 वर्षाखालील मृत्यू दर जर पाहिला, डेथ रेट जर पाहिली आपण तर ती 119 वरून 50 पर्यंत खाली आलेली आपल्याला दिसून येते. ते तक्त्यामध्ये स्पष्ट होईलच अधिकचा. परंतु प्रामुख्याने ही सुद्धा बाब मृत्यूदर घटणं हे देखील अपेक्षित आहे. निश्चितपणे या ठिकाणचा जन्मदराच्या अनुषंगाने जसा आपण विचार करू तसं या मृत्यूदर देखील फार महत्त्वाचा आहे. तो मृत्यूदर घटता असणं ही आणखी चांगली बाब आहे. त्यामुळे दीर्घ कालावधीत आपलं व्यक्ती ही समाजोपयोगी काम असेल, देश उभारणीच्या बाबतीतलं कार्य असेल, कुटुंब उभारणीच्या बाबतीत काम असेल त्याच्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळू शकतो. त्यामुळं महत्त्वाचा या बाबी ज्या आहेत किंवा त्याच्या गणना आहेत त्या करणं अपेक्षित आहे. त्यानंतर हेल्थ स्टेट्स ऑफ इंडिया 1993 ते 2016 या कालखंडातली असणारी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. इन्फंट मॉर्टेलिटी रेट जो आहे तो 86.3 हा 92-93 ला होता. तो 2015 ते 16 या कालखंडामध्ये 41% असलेला दिसून येतो.
तो घटलेला दिसून येतो. तसंच क्रूड डेथ रेट जो शेवटी पाहिला तो 9.7 आहे, तोही नंतर 9.7 कॉन्स्टंट राहिलेला आहे. परंतु 2005-6 15-16 पर्यंत जर पाहिलं तर त्याच्यात बदल झालेला आहे. त्याच्याबरोबर अंडर 5 मॉर्टिलिटी रेट जो आहे तो 118 वरून तो 101, 74 आणि 50 इथपर्यंत कमी झालेला आहे. म्हणजे मृत्यूदरामध्ये देखील आपल्याला घट झाल्याचं आपल्याला दिसून येते. जे आत्ताच्याच विश्लेषणामध्ये पाहिलं, नॅशनल मॉर्टिलिटी रेट जो 52.7% वरून 47.7 एवढा झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं मॉर्टिलिटी रेट असेल किंवा पोस्ट नॅनोटेल मॉर्टिलिटी रेट असेल तो 33.7 वरून 25.3 पर्यंत आलेला दिसून येतो. त्यामुळे या मॉर्टिलिटी रेट जो आहे तो बदललेल्या स्थितीत दिसत आहे. ही चांगली बाजू आहे किंवा आहाराच्या दृष्टीने आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला ही फायदेशीर बाब आहे, परंतु अजून त्याच्यात बदल होणं हे अपेक्षित आहे. आता कुपोषणाच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो, कुपोषण हे अतिपोषण किंवा कमी पोषण असू शकते. कमी पोषण आहे, कमी वजन, स्टंटिंग आणि वाया जाणे यासारख्या निर्देशांकाद्वारे मोजले जाते. वाया घालवणे किंवा ताबडतोब कालावधीत पुरेसे पोषण न मिळाल्याचे प्रतिनिधित्व करते. सर्वेक्षणापूर्वीचे आणि कुपोषणाच्या मर्यादेचे हे लक्षण आहे. प्रौढ कुपोषणाचे मोजमाप हा बॉडी मास इंडेक्सच्या द्वारे करता येतो. BMI म्हणजेच ॲनिमिया लेवलने याच्यात बदल करता येऊ शकतो. आणि जास्त वजन किंवा BMI जे आहे त्याच्यात काही भाग म्हटला जातो. उंची किंवा चौरस पोषक आहार जे आहे तो आपल्याला पाहावा लागतो. ते वजन किलोमध्ये असतं, तशा पद्धतीनं उंची ही मीटरमध्ये मोजली जाते. त्यामुळं BMI चे मानक हे वेगळं असू शकतं किंवा त्याचं मूल्य 18.5 असं मानलं जातं आणि वजनाच्या अनुषंगाने किलोग्रॅममध्ये त्याचा विचार केलेला असतो. त्यामुळं पोषण आहाराच्या अनुषंगाने किंवा पोषक बाबीच्या अनुषंगाने या सर्वेक्षणापूर्वीची जी स्थिती आहे ती आपल्याला या ठिकाणावरून दिसून येते. त्याच्या पोषण आहाराच्या देखील काही मर्यादा दिसून येतात. म्हणजे सर्वांना देऊ शकतो आपण पोषण आणि पोषक आहार तर नाही देऊ शकत. गरीब आणि गरजूंचाच आपण देऊ शकतो. कारण ज्यांच्याकडे उत्पन्नाची क्षमता नाही, म्हणजे जसं दारिद्र्यरेषा मोजायची असेल तर दारिद्र्यरेषा मोजताना आपल्याला त्यांच्या असणारे उत्पन्नाचे गट पाहावे लागतात आणि उत्पन्न गटात झालेला बदल ज्यावेळेला आपण पाहतो तो उत्पन्न जर चांगलं मिळालं तर निश्चितपणे सर्वसाधारण आहार कोणी घेणार नाही. त्यामुळं ज्याचे त्याला आहार घेण्याची क्षमता जी आहे ती विकसित झालेली असेल, बदललेली आपल्याला दिसेल आणि त्याचं राहणीमान लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड जे आहे ते देखील बदलेल. त्यामुळं कुपोषणातून पोषक आहाराकडं जायला हा सुद्धा एक टप्पा आपण म्हणूया महत्त्वाचा असतो. कुपोषण असण्याचं काही कारणं जर म्हटलं तर आपण दारिद्र्य आपण म्हणतो. दारिद्र्य सापेक्ष दारिद्र्य आहे, निरपेक्ष दारिद्र्य आहे. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे तुलनात्मकरित्या न म्हणता निरपेक्ष ज्याला खायलाच मिळत नाही, म्हणजे उपजीविकेसाठी त्याच्याकडे तो घटक नाही, त्यावेळेला तो निरपेक्ष दारिद्र्यामध्ये येतो. आणि सापेक्ष दारिद्र्यामध्ये म्हणजे एकाकडे असणारी वस्तू कदाचित दुसऱ्याकडे देखील असू शकते. माझ्याकडे असा प्रकारचा मोबाईल असेल आणि दुसऱ्याकडे वेगळा मोबाईल असेल. कदाचित माझ्याकडे असणारी एखादी वस्तू आहे आणि तीच दुसऱ्याकडे असेल. समान असेल तर दारिद्र्य त्या ठिकाणी नाही आहे, परंतु तुलनात्मकरित्या जर एखाद्याची वस्तू ही हलक्या दर्जाची असेल किंवा कमी असेल तर त्या ठिकाणी तो निरपेक्ष दारिद्र्यामध्ये येतो. सापेक्ष दारिद्र्यामध्ये येतो. आणि निरपेक्ष म्हणजे ज्याच्याकडे वस्तूच नाही आहे, म्हणजे माझ्याकडे मोबाईलच नाही आहे तर मी निरपेक्ष दारिद्र्यामध्ये येईल ॲज अ कम्पॅरिझन. ज्याच्याकडे मोबाईल असेल त्याच्या तुलनेत, म्हणजे भारताच्या तुलनेत अमेरिकेमध्ये दारिद्र्य आहे का तर निश्चितपणे आहे. आणि या दारिद्र्याच्यामुळं काय होऊ शकतं तर काही ठिकाणी काही वेळेला आपण पाहतो भारतात शेतकऱ्यांची आत्महत्या झालं. तशा पद्धतीने विकसित देशामध्ये या दारिद्र्याच्या अनुषंगाने जर पाहिलं तर तिथं कम्पॅरेटिव्ह स्टडी आहे. म्हणजे दुसऱ्यापेक्षा मला एखादी गोष्ट कमी मिळणे म्हणजेच त्याच्यातून सुसाईड रेशो जो आहे किंवा आत्महत्येचं प्रमाण आपल्याला असल्याचं दिसून येतं. त्यामुळं वेगवेगळ्या सर्वेक्षणातून आलेली माहिती आकडेवारी हे पाहता पोषक आहाराच्या दृष्टीनं निर्देशांक काढणं, त्याचं मोजमाप करणं हे प्रत्येक ठिकाणाला वेगवेगळं आहे. त्यामुळं क्वालिटेटिव्ह आणि वरील उपायाव्यतिरिक्त आणखी 2 लोकप्रिय असणारे उपाय आहेत.
ते म्हणजे लोकांच्या आरोग्याच्या दर्जाच्या दृष्टीनं वर्ष किंवा कॉलेज पाहिलं आणि डेल पाहिलं म्हणजे जीवन वर्ष जर पाहिलं तर ते किती आहे, त्याचं मोजमाप कशा पद्धतीने आहे हे पाहणं अपेक्षित असतं. त्यामुळे लोकांच्या आरोग्याच्या दर्जाचे मूल्यांकन करा. त्याचबरोबर गुणवत्ता समायोजित करणं असेल, जीवन वर्ष असेल, याचा विचार आपल्याला करावा लागतो. त्यामुळे अपंगत्व समायोजित जीवन वर्ष याचे मोजमाप करणं आहे ते महत्त्वाचा भाग त्याच्यातला येईल. त्यामुळं रोगाचे ओझे ज्यामध्ये जीवन जगण्याची गुणवत्ता आणि प्रमाण जे आहे ते दोन्ही विचारात घ्यावं लागतं. दोन्ही समाविष्ट आहे. एक क्वालिटीच्या अनुषंगाने असेल म्हणजे परिपूर्ण आरोग्याचे एक वर्ष पहिले किती वर्ष मोजले जाते किंवा आजारी आरोग्य आहेत किंवा अपंगत्व आहे किंवा लवकर त्याचा मृत्यू दराच्या अनुषंगाने विचार करता तो भाग विचारात घ्यावा लागेल. त्याचबरोबर आरोग्य खर्च जो आहे तो कसा असावा किंवा किती असावा. गेल्या शतकात आता पोषक आहार जर घ्यायचा आपण विचार केला तर त्यासाठी फ्रुट्स किंवा फळांचा वापर आरोग्यामध्ये होणं अपेक्षित आहे किंवा खाण्याच्या दृष्टीनं आहारामध्ये आपल्या दैनंदिन जीवनात होणं अपेक्षित आहे. पण परंतु फलाहार ज्या वेळेला आपल्याकडे कमी असेल, चौरस आहार किंवा चौकस आहार ज्या वेळेला आपल्याकडे कमी असेल त्यावेळेला आपल्याला गुणवत्तापूर्ण माहिती ही किंवा समोरच्यापर्यंत देता येणार नाही. ह्युमन म्हणजे आपण चांगल्या गुणवत्तापूर्ण म्हणतोय तो निरोगी किंवा सुदृढ आपण म्हणूया शरीर निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण कमी पडू. त्यामुळे आरोग्यावरचा किंवा हेल्थवरचा असणारा एक्सपेंडिचर आहे तो अत्यंत आवश्यक आहे. कारण ही संपत्ती आपल्याला टिकवायची असेल, जोपासायची असेल तर त्याच्यात आपल्याला अनेक बाबी पाहाव्या लागतील. त्यामुळे जगभरात आरोग्य सेवेवरील खर्च हा वाढणं अपेक्षित आहे. तो तशा पद्धतीने जर वाढला म्हणजे प्रत्येक देशाचा वाढणं अपेक्षित आहे आणि तो जर वाढत गेला नंतर चांगलं आरोग्य राहील. उत्तम आरोग्यामुळे उत्तम शिक्षण आपल्याला घेता येईल. उत्तम शिक्षणाबरोबर आपले ज्ञानार्जन चांगलं होऊन आपण श्रमिक बरोबरच उद्योजक असेल किंवा इतर क्षेत्रात आपण चांगले आउटपुट हे देऊ शकतो. त्यामुळं ह्युमन डेव्हलप करण्याच्या दृष्टीनं एज्युकेशन आणि हेल्थ या दोन्ही बाबी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर GDPचा वाटा जर पाहिला तर 1979 मध्ये 5.1% तो 2006 मध्ये 8.9% वाढलेला आपल्याला दिसून येतो किंवा हेल्थच्या संदर्भात या बाबी विचाराधीन आहेत. त्याचबरोबर मागणीतला घटक किंवा त्यात मागणी योग्य असणाऱ्या बाबी ज्या आहेत त्या कशा पद्धतीने आहेत. लोकसंख्येचे वृद्धत्व किंवा लोकसंख्येच्या सरासरी वयाच्या वाढीस हा वैद्यकीय सेवेची मागणी देखील वाढत असते. ह्या मागणीच्याच बरोबर उत्पन्नाचे गट हे उत्पन्न गट कशा पद्धतीचे आहेत सामान्यतः त्या बाबी मान्य केलेल्या असतात किंवा सकारात्मक बाबी ज्या आहेत त्या डोळ्यासमोर ठेवल्या जातात. त्यामुळं दरडोई GDP मधली वाढ असेल, आरोग्य खर्च असेल किंवा त्याच्या दरम्यानच्या बाबी असतील, आरोग्य सेवा असतील, खर्चाच्या मागणीची जी उत्पन्न आहे ती उत्पन्नाची लवचिकता कशा पद्धतीने आहे, भौगोलिक स्थान. कारण श्रमिक एका ठिकाणावरून असेल तर दुसऱ्या ठिकाणावर म्हणजे बऱ्याच वेळा आपण भारतात जर पाहिलं तर ग्रामीण भागामधून शहरी भागामध्ये श्रमिक हे स्थलांतरित झालेले असतात. अनेक लोक ग्रामीण किंवा गावाकडून शहराकडे जात असतात कारण शहरामध्ये अनेक फॅसिलिटी वैद्यकीय इतर सोयीसुविधा मोठ्या प्रमाणावर मिळत असतात आणि या सोयीसुविधांमुळे त्याचा असणारा फायदा हा त्यांच्या कौटुंबिक जीवनासाठी किंवा पुढच्या पिढीसाठी हा होत असतो. त्यामुळं येणाऱ्या जनरेशनला किंवा येणाऱ्या पिढीला यातून काय मिळू शकतं, कोणत्या बाबी आपल्याला पाहता येतील ते आपल्याला बघावे लागेल आणि त्या जनरेशनच्या आधारावरती दरडोई उत्पन्न किंवा GDP जर वाढला त्याचे काय फायदेशीर घटक ठरू शकतील तर त्या आधारावरती उत्पन्न रेशो वाढेल. वाढलेल्या उत्पन्नामुळं म्हणजे एक व्यक्ती जर समजा शेतीत काम करतोय, एक भाऊ शेतीमध्ये काम करतोय आणि एक भाऊ शहरामध्ये नोकरी करतोय अशी स्थिती असेल तर यांचं उत्पन्न वाढायला त्यामुळे मदत होतं. परंतु एकाच भौगोलिक क्षेत्रात असेल म्हणजे एकाच शेतीमध्ये एकाच ठिकाणी जर दोघंही काम करत असतील तर त्या ठिकाणी मालक आणि कामगार म्हणजे दोघंही जर मालक असतील तर मालक यांच्यात वाद होतील कदाचित किंवा प्रत्यक्ष श्रमिक म्हणून तेच काम करत असतील तर त्यातून मिळणारं उत्पन्न हे तेवढंच असेल. पण त्याऐवजी तिथे एखादा कामगार लावला गरजेनुसार कारण शेतीतलं काम हे कंटिन्यू जसं उद्योगातलं असेल तशा पद्धतीनं रोजच 8 तास काम असेल किंवा सतत त्याने कामच करावं लागेल असं होत नाही. विशेष करून पेरणीच्या काळात असेल, मळणीच्या काळात असेल, पाणी देण्याच्या काळात असेल, काढणीच्या काळात असेल किंवा त्याची असणारी मळणी आपण म्हणूया त्या कालखंडात विशेष करून कामं असतात. त्यामुळं काही विशिष्ट कालखंडात काम असतं तर काही वेळेला काम नसतं. त्यामुळं
प्रत्यक्ष शेतीतून मिळणारं उत्पन्न हे कशा पद्धतीने आहे, किती काम करावं लागेल याचा आपल्याला विचार करावा लागतो. त्यामुळे भौगोलिक स्थान जे आहे ती कालमर्यादा जी आहे ती कशा पद्धतीने आहे, किती आहे ते आपल्याला बघावं लागेल. भौगोलिक स्थान जे आहे ते सुस्थितीत आहे का, किंवा कालमर्यादा जी आहे ती कशा पद्धतीने आहे त्याचा घटक आपल्याला बघावा लागेल. विमा बाजाराचा प्रसार म्हटलंय, म्हणजे विमा बाजाराची स्थिती जर आपल्याला चांगली वाटली, विमा बाजारात प्रसार करायचा ठरला, तर वाढती आरोग्य विमा योजना आहे ती राबवण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे बाजारपेठ आहे, आरोग्य सेवा आहे, खर्चाची मागणी जी आहे ती वाढवणे असेल, कारण विमा एक आहे आणि वाढत्या आरोग्य सेवा खर्चाचा विचार धोका किंवा कव्हर करण्यासाठी यात महत्त्वाचा भाग विचारात घ्यावा लागतो. त्यामुळं उत्पन्न हे एक साधन आहे. उत्पन्न रेशो किंवा त्याचं प्रमाण जे आहे ते कसं वाढवता येईल, ते कसं बदलवता येईल ते आपल्याला पाहावं लागेल. पुरवठा करणारे काही घटक आपण बघतो. सप्लाय साईडचा विचार करतात. प्रेरित मागणी म्हणजे श्रमिकाला असणारी मागणी. आता आपण पाहतोय की ग्रामीण भागातल्या श्रमिकाला शहरातल्या उद्योगधंद्यांकडून मागणी आहे. एक प्रकारे हे मनुष्यबळ जर ग्रामीण भागातून मिळालेलं असेल, तेच आता शहरातच श्रमिक मिळत असेल, तर त्याचा इतर खर्च तुलनात्मकरित्या कमी असतो. परंतु मायग्रेट श्रमिक ज्या वेळेला असतात त्यावेळेला ह्या मायग्रेट श्रमिकांसाठी असणारा एक्सपेंडिचर हा जास्त असतो, कारण त्यांना राहणीमानासाठी लागणारा खर्च असेल, त्यांच्या कुटुंबाच्या गरजा असतील, मग मूलभूत गरजापासून त्या गरजा सोडवायच्या असतात त्यांना. आणि त्याऐवजी जर इथला श्रमिक असेल तर इथल्या इथं तो नोकरदार उभा राहिलेला दिसतो आणि त्याचे फायदेही मिळत असतानाचे दिसून येतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या उत्पन्न मिळवताना हा श्रमिकाचा होणारा पुरवठा जर पोषक आहार घेणारे श्रमिक असतील, चांगले श्रमिक असतील, तर त्यांच्यामुळे उत्पन्न वाढायला देखील मदत होत असते. त्यामुळे आर्थिक उत्पन्न वाढीचा रेशो हा चांगला बदललेला दिसेल. अर्थव्यवस्थेची एकूण स्थिती जी आहे ते पुरवठादार ज्या वेळेला चांगली पुरवठा होईल किंवा चांगलं मॅनपॉवर उपलब्ध होईल, त्यावेळेला प्रेरित मागणी त्याच्यातून वाढेल. नवीन दत्तक योजना किंवा वेगवेगळ्या ध्येय धोरणं ज्या वेळेला शासनाकडून राबवली जातात, काही श्रमिकांना किंवा कामगारांना त्यातून प्रोत्साहन दिलं जातं, सन्मान केले जातात आणि या सन्मानातून एक चांगली पुढं इच्छाशक्ती जी आहे ती श्रमिकाची वाढते. याच इच्छाशक्तीतून श्रमिकांना तेवढेच तास जरी काम करत असला तरी त्यातून मिळणारा मोबदला जो आहे तो चांगला जर मिळाला तर त्यातून आर्थिक उत्पन्न वाढीला फायदा होतो. आणि मग एकूणच काही लोकांचं ज्यावेळेला उत्पन्न वाढतं त्यावेळेला सर्व लोकांना तशा अपेक्षा या वाढलेल्या असतात किंवा श्रमिकांना तशी मागणी वाढत असताना दिसून येते. त्यामुळे पुरवठादार आणि प्रेरित मागणी म्हणून विचार करता यात बदल झालेला दिसून येतो. सामान्यतः आर्थिक वाढ किंवा आर्थिक विकासाच्या दृष्टीने आपण ज्या वेळेला पाहतो काही घटक, त्यावेळेला याच्यातले हे बारकावे आपल्याला विचारात घ्यावे लागतील किंवा त्यात कसे बदल होतील, कोणते कोणते बदल होऊ शकतात ते आपल्याला पाहावे लागेल. सामान्यतः आर्थिक वाढ ही देशाच्या आर्थिक वाढ घडून येणारे आहे. लोकसंख्येचे जीवनमान सुधारणे म्हणजेच आयुर्मर्यादा त्यामुळे वाढू शकेल. जीवनमान जर उंचावलं तर या वाढत्या जीवनमानानुसार सुधारित वैद्यकीय सेवा सुविधा किंवा साधन सामग्री जर चांगली वाढली तर त्याचा आर्थिक दृष्टीने फायदा होऊ शकतो. वैद्यकीय तंत्रज्ञानाची उपलब्धता ही कशी वाढवता येऊ शकते. वैद्यकीय तंत्रज्ञान म्हणजे कुशल आपण म्हणूया वैद्यकीय क्षेत्रातले जर डॉक्टर असतील, त्यातले कर्मचारी असतील, तर ते जर असतील तर त्याचा आर्थिक उत्पन्न वाढीला फायदा होत असतो. त्यामुळं सर्व क्षेत्रातली ही जी वाढ आहे ती कशी बदल होऊ शकते किंवा त्यातले कोणते कोणते घटक आपण म्हणूया ते वाढतील ते आपल्याला पाहणं अगत्याचं ठरेल. आरोग्य खर्चाचे स्रोत जे आहेत ते कुठले कुठले स्रोत आहेत किंवा कशा पद्धतीने त्याच्यावर खर्च केला जातो, तर आरोग्य यंत्रणा काम करत असताना राज्याद्वारे सार्वजनिक खर्च आहे, म्हणजे सार्वजनिक आरोग्य खर्च PHE त्याला म्हटलं जातं, पब्लिक हेल्थ एक्सपेंडिचर जो आहे तो विचारात घ्यावा लागतो. आणि व्यक्ती किंवा कुटुंब आहे वैयक्तिक खर्चाद्वारे ज्याला खिशातून बाहेर म्हणतात किंवा खिशातून आपल्याला खर्च करणं म्हटलं जातं, तो OPE जो आहे तो कशा पद्धतीने आहे, तो किती आहे तो आपल्याला बघावा लागेल. त्यामुळे सार्वजनिक खर्चात सर्व सरकारचा किंवा सरकारचा जो समावेश असतो तो फार महत्त्वाचा असतो. आरोग्य आणि कुटुंब कल्याणासाठी लागणारा खर्च तो भाग विचारात घ्यावा लागतो.
म्हणजे एकूणच स्थिती ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला आरोग्य खर्चाची सुस्थिती ही कशा पद्धतीने PHE असेल किंवा OPE असेल या दोन बाबी विचारात घेतल्या जातात. आता यात जर बदल झाला, एक्सपेंडिचरचे हे स्रोत आहेत याच्यातच डीप आपल्याला आकडेवारी जर बघितली तर प्रोफाईल ऑफ हेल्थ एक्सपेंडिचर इन इंडिया म्हणजे भारतात 1995 ते 2014 पर्यंत जर स्थिती पाहिली तर 1995 मध्ये 16 एवढी पर कॅपिटल हेल्थ एक्सपेंडिचर होता. म्हणजे दरडोई हेल्थसाठीचा GDPच्या 16 एवढा पर कॅपिटल किंवा दरडोई खर्च जो आहे तो असल्याचा दिसून येतो. पब्लिक हेल्थ एक्सपेंडिचर जो आहे तो 1.1 होता. म्हणजे सार्वजनिक जसं जास्त आहे तर सार्वजनिक खरं तर कमी आहे म्हणजे सरकारचा कमी आहे आणि व्यक्तीचा मात्र तो जास्त असल्याचा दिसून येतो. पब्लिक हेल्थ एक्सपेंडिचर ॲज अ पर्सेंटेज ऑफ द टोटल गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर 4.3 असल्याचं दिसून येतं आणि तिथं पब्लिक हेल्थ एक्सपेंडिचर जो आहे तो ॲज अ पर्सेंटेज ऑफ टोटल हेल्थ एक्सपेंडिचर 26.2% असल्याचं दिसून आलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे 14 मध्ये 75 आणि 1.4 अशी स्थिती झालेली दिसून येते. 4.430 ही जी काय आपण रेशो आपण विचारात घेतो तो सुद्धा आपल्याला तुलनात्मकरित्या पाहावा लागेल. शेअर ऑफ आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर जो आहे OPE चा विचार करावा लागतो किंवा टोटल हेल्थ एक्सपेंडिचर जो आहे तो कशा पद्धतीने आहे ॲज अ कम्पॅरिझन भारताचं जर पाहिली स्थिती तर 76.1 असा 2005 मधला शेअर किंवा हिस्सा त्यातला टक्केमध्ये दिसून येतो. तर तोच 2012 मध्ये हा 89.2% एवढा वाढलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे याच्यावरचा आरोग्यविषयक खर्च जो आहे तो आता भारतात देखील मोठ्या प्रमाणावर करण्यास सुरुवात तो नंतर 86.8 म्हणजे फार त्याच्यात वाढ झालेली आहे. परंतु भारताची वाढ ही 76 वरून 89 पर्यंत किंवा 90 पर्यंत झालेली दिसून येते. बांगलादेशाचं जर उदाहरण घेतलं 62.6 होती आणि तीच वाढ 92.9 पर्यंत वाढलेली दिसून येते. नेपाळचं जर बघितलं तर 62.6 होती आणि ती 79.9 पर्यंत वाढलेली दिसते. सर्वात जास्त या ठिकाणी बांगलादेश आणि नेपाळने वाढ केली. तुलनात्मकरित्या पाकिस्तानने कमी वाढ झालेली दिसून येते त्याच्यावरची. त्यानंतर भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवा जी आहे ती कशा पद्धतीने आहे किंवा आरोग्य प्रणाली जी आपण म्हणतो ती कशा पद्धतीने आहे. रोग रोखण्यासाठीची किंवा निरोगी जीवनाच्या अनुषंगाने हेल्थ केअर सेंटर्स असतील ते कसे वाढवता येतील त्याचा कसा विकास करता येईल ते पाहणं अपेक्षित आहे. भारतीय आरोग्य सेवा ही एक खाजगी संस्था किंवा खाजगी यंत्रणा म्हणून वापरली जाते. तिचा आपल्याला त्याच्यावरचा प्रभाव दिसून येतोय का ते पाहणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाय किंवा उपचारात्मक आरोग्य सेवा ज्या आहेत त्या कशा पद्धतीच्या आहेत. अल्कोहोल किंवा गैरवापर समुपदेशन म्हणजे ड्रिंकिंग करणं दारू पिणं हे आरोग्याला हानिकारक आहे कारण त्यामुळे आपले आरोग्य हे खराब होऊ शकतं. या दृष्टीने देखील आपल्याला आरोग्य क्षेत्रातच काम करता येऊ शकतं. रक्तदाब तपासणी असेल, कोलेस्टेरॉल तपासणी असेल, नैराश्य तपासणी असेल, मधुमेह आणि आहार याच्या संदर्भातलं समुपदेशन असेल, हिपॅटायटिस किंवा स्क्रीनिंग म्हटलं जातं किंवा सिफिलिस तपासणी असेल या बाबतीत सुद्धा काही बाबी सांगायला लागतील. ॲनिमिया स्क्रीनिंग असेल, स्तनदानाच्या महत्त्व असेल, त्याची मोहीम असेल ती राबवण्याच्या संदर्भातली बाबी काही सांगाव्या लागतील. किंवा आरोग्य वित्तपुरवठ्याच्या अनुषंगाने तर खूप भाग महत्त्वाचे आहे की तशी विशिष्ट तरतूद आपल्याकडे पैशाच्या संदर्भात असणं अपेक्षित आहे. तरच आपलं आरोग्य आपण चांगलं ठेवू शकतो किंवा निरोगी राखू शकतो असं म्हटलं आहे. किती गुंतवणूक करावी म्हणजे आरोग्यासाठी काही खर्च करताना काही गुंतवणूक करणं अपेक्षित आहे का ते आपल्याला पाहावं लागेल. या ठिकाणी आपण थोडक्यात असं दिसतंय की आपल्याला विशिष्ट अभिरूप बाबी पाहून करता येऊ शकतो. थँक्यू.